नमस्कार. स्वागत आहे तुमचं न्यूज लॉन्चर मराठीवर. मी अशोक वानखेडे. बंगालमध्ये कसं निवडणुका झाल्या, निवडणूक आयोगाचा काय रोल होता, यावर इतके कार्यक्रम झाले, की आता लोकांना तोंडपाठ झाल्यासारखं झालं. पण ज्या दिवशी मतमोजणी होती, त्या दिवशी 12:01 नंतर एकाएकी भयानक मारामारी सुरू झाली. अक्षरशः 100 अशा कॉन्स्टिट्युन्सीज आहेत, विधानसभा क्षेत्र, जिथे मतमोजणीच्या वेळेला जे बीजेडीचे एजंट होते, त्यांना मारून हाकलून बाहेर केलं. ममता बॅनर्जीच्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सुद्धा हेच झालं. ती स्वतः तिथे गेली, तर तिलाही मारलं गेलं, असं तिचा आरोप आहे. नाव ऐकून तसं काही झालं नाही. पण मग ते व्हिडिओ रिलीज करायला पाहिजे. कारण मतमोजणीचा व्हिडिओ हा काही निजता का म्हणजे याला काही प्रायव्हसी राइट टू प्रायव्हसी कोणाचं हनन होत नाही. आणि निवडणूक आयोग कुठल्याच याला आता उत्तर देत नाही. त्यामुळे 12 वाजता नंतर जी ही भयानक हिंसा झाली, त्या हिंसेवर एक रिपोर्ट आला आणि तो रिपोर्ट काय म्हणतो, एक एजन्सी आहे इंडिपेंडंट आणि इंडिपेंडंट एजन्सी जी आहे, तिने एक आकलन केलं. ACLED त्याचा पूर्ण लाँग फॉर्म असा आहे, आर्म्ड कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डाटा. ही एजन्सी जी आहे, ही जिथे-जिथे हिंसा झाली, त्याचे डाटा आणि त्या लोकेशन सुद्धा एनालिसिस करतं. हिंसा जे त्यांनी म्हणजे मोठे-मोठे आकडे दिले. आर्म्ड कॉन्फ्लिक्ट अँड लोकेशन अँड इव्हेंट डाटाच्या आकड्यानुसार टोटल निवडणुका घोषित झाल्यापासून आतापर्यंत टीएमसी एकूण 106 हिंसक घटनामध्ये दिसत होती. पण त्यापैकी 45 मध्ये ती हमलावर होती, म्हणजे ती आक्रमक होती. बीजेपी एकूण 91 घटनांमध्ये लिप्त होती. त्यापैकी 49 जागी ते हमलावर होते, आक्रमक होते. अज्ञात लोकांनी 41 घटनाला अंजाम दिला आणि केंद्रीय सुरक्षा बल जे होतं, त्यांनी पण 14 ठिकाणी हिंसा केली. एकूण 13 लोकं मेली. 3 लोकं टीएमसीचे, 3 लोकं बीजेपीचे कार्यकर्ता होते. एक काँग्रेसचा कार्यकर्ता होता. 3 जे होते, ते सामान्य नागरिक होते. याच निवडणुकीच्या दौरान रामचंद्रनाथ रथ, आता जे मुख्यमंत्री आहेत शुभेंदू अधिकारी, त्यांचे निजी सहाय्यक, त्याची गोळ्या घालून हत्या झाली. त्याच्यासाठी सीबीआय इन्क्वायरी चालू आहे. त्याच्यासाठी बरेच लोकांना अरेस्ट केलं उत्तर प्रदेशमधनं. कोलकाताचं बेलागाटा इथे सर्वात जास्त हिंसा झाली. मग भांगड, नोवापाडा, माटीगारा, नक्षलवाडी, आसनसोल दक्षिण ह्या ज्या ठिकाणी आहेत, जास्त हिंसाच्या रिपोर्ट्स आहेत. म्हणजे जास्त तिथे दंगली झाल्यात. यावेळेला केंद्राने 2,400 कंपन्या केंद्रीय बळांच्या म्हणजे जवळ-जवळ 2.5 लाख सुरक्षा बलाचे सैनिक म्हणजे जवान तैनात होते. त्यांनी 13 ठिकाणी हां, हां, ते आक्रमक त्यांनी हिंसात्मक कारवाई 13 ठिकाणी केल्या. और 8 वेळा तर सामान्य माणसावर त्यांनी लाठीचार्ज केला. त्यात एका बुजुर्ग मतदाताची मतदान करण्यासाठी लाईनमध्ये उभा असताना मृत्यू झाली. 5 टीएमसी कार्यकर्त्यांना सुद्धा केंद्रीय बळांनी मारलं. पण बीजेपीच्या कुठल्याही कार्यकर्त्यावर कुठेही बोट लावलेलंही 2.5 लाख या लोकांनी केलेलं दिसत नाही.
बंगालमध्ये नेहमीच हिंसा होत होते, असं नाही. 2016 मध्ये ज्या घटना झाल्यात टोटल, त्यात 83.9% हिंसक होत्या. 2021 मध्ये थोडं ते प्रमाण खाली आलं. 78.5% आणि 2026 मध्ये 62.4% हिंसक घटना. पण 2016 किंवा 2009 किंवा 2021 मध्ये 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्सेस कधीच नव्हते. यावेळेला पूर्ण बंगालला अगदी ममताला सगळीकडनं घेरलं गेलं होतं. आचारसंहिता सुरू झाल्या मुख्य सचिव, डीजीपी सगळे बदलले गेले. सीईओ हा किती भाजप धार्जिण होता, निवडणुकीनंतर तो मुख्य सचिव झाला. जो मुख्य ऑब्झर्व्हर होता, त्याला ॲडवायझर टू चीफ मिनिस्टर केलं. म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये केलेल्या फेवरबद्दल दिलेले बक्षीस आहे. एस-आय-आर मध्ये 27 लाख लोक डाऊटफुल ठेवले. मग कोर्टाने, सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर 18 ट्रिब्युनल उभे केले. हे लोक पाहतील. त्या 18 ट्रिब्युनलनी आतापर्यंत म्हणजे मे 15 पर्यंत 7 ते 7,500 केसेसच फक्त त्या पाहू शकल्या. त्यापैकी 4,000 केसेसमध्ये ते लोक मतदाता आहेत म्हणून जाहीर झालं, पण ते मतदान करू शकले नाही. मे 15 पर्यंत जर हा आकडा 7,000-7,500 झाला असेल, तर 27 लाख लोकांचं पूर्ण ते पाहण्यासाठी मला वाटतं ते 5 ते 6 वर्ष लागतील. पुढच्या निवडणुकीपर्यंत पुन्हा एस-आय-आर होईल. पुन्हा हे 27 लाख लोक डाऊटफुल राहतील आणि हेच गणेश कुमार राहिले आणि अशीच जर न्यायपालिका काम करत गेली, तर हे 27 लाख लोक येणाऱ्या कित्येक निवडणुकीमध्ये मतच देऊ शकणार नाही. हा सगळा गोंधळ. मुख्य म्हणजे ही सगळी हिंसा तेव्हा घडत होती, जेव्हा पूर्ण राज्याचं प्रशासन निवडणूक आयोगाच्या खाली होतं. आचारसंहिता झाल्या निवडणूक आयोगाने मुख्य सचिव पण बदलले. डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस जो महानिरीक्षक होतात त्यांना बदलले. सगळी स्वतःची लोक आणली, कलेक्टर, एसपी सुद्धा आणि 2.5 लाख पॅरामिलिटरी फोर्स. त्यानंतर हिंसा आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जसं निवडणुकीत दुपारनंतर विजयाचा उन्माद चालू झाला, त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी सारखं अपील करायचे, हम अब जीत गए हैं, अब बदले की बात मत कीजिए, बदलाव की बात कीजिए. पंतप्रधानांच्या अपीलीनंतर लोक म्हणे गॅस सबसिडी सोडतात, लोक म्हणे आता गाड्यांनी सायकलनी जायला लागलेत, टाळ्या वाजवतात, थाळ्या वाजवतात. पण बंगालमध्ये कोणी ऐकायलाच तयार नव्हतं पंतप्रधानांचं. आणि पॅरामिलिटरी फोर्स फक्त समोर उभं राहून टीएमसीचे लोक पिटताना आणि त्यांना वरनं लोक फेकत होते दुसऱ्या मजल्यावरनं, हे सगळं फक्त डोळ्यांनी पाहत होते. मूक साक्षी बनलेले होते. त्यांची ऑफिसेस तोडल्या गेले, त्यांच्या ऑफिसेसला आग लावल्या गेली, हे फक्त मूक दर्शक म्हणून पाहत होते. त्यांच्या उमेदवारांना मारल्या गेलं. हे सगळे फक्त बंदुका घेऊन उभे होते, तुम्ही मारा. त्यामुळे कुठेतरी असं वाटतं की काहीतरी असा प्रकार तर सुरू नव्हता, की मी नाही म्हणत राहील आणि तुम्ही करत राहायचं. मी तुम्हाला नको रे नको रे म्हणत राहील आणि तुम्ही हो रे हो रे म्हणून ठोकत राहायचं. तरी हा प्रकार तर नव्हता. कारण भय आणि भ्रम हे 2 मोठे शस्त्र आहेत भाजपाचे. भ्रम पसरवायचा आणि भीती, भय दाखवायचं. आणि नवीन सरकार आल्यापासून ते सुरू झालेलं आहे. त्यामुळे भय आणि भ्रमाने आपण किती दिवस सरकार चालवू शकतो आणि देश चालवू शकतो, हा काळच सांगेल. आज न्यूज लॉन्चर मराठीमध्ये एवढंच. पुन्हा येतो काही विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार. पाहत रहा न्यूज लॉन्चर मराठी.